नमस्कार, मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी व आपल्याकडे पैसा टिकून राहण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या गोष्टी कराव्या याबद्दल माहिती बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघूया कोणते उपाय केल्याने आपल्याला दारिद्र्य निघून जाण्यासाठी त्याचा फायदा होईल। त्यामध्ये नंबर 1, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा। दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी। याने तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी तुम्हाला फायदा होईल। नंबर 2, ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा। याने आपल्याला नक्कीच फायदा होईल। नंबर 3, रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे। त्यामुळे घरातील दारिद्र्य विनाकटकट निघून जाते। नंबर 4, दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे। नंबर 5, घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा। त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही। उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वास्तिक उंबरठ्यावर काढावं। त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूंवर रुपया, हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या पानावर अक्षदा सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवावं। किमान सणासुदीला आणि वाढदिवशी हे करावं। नंबर 6, पैशाची कधीही कमतरता भासणार नाही। पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घाला व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घाला व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे। तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील। नंबर 7, कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी। यामुळे तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील। नंबर 8, गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान 1 मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच। गुरुपुष्यामृत केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते। तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा। पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा। सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी करून बघा। याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होईल आणि तुमच्याजवळ पैसा टिकवण्यासाठी या गोष्टींची तुम्हाला नक्कीच मदत होईल। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। ही माहिती आपल्या मित्रवर्गांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।